जर आपल्याला ऐकायला मिळतोय। शिवाय वेरूळमधल्या श्री कृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। देशभरात 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ही यात्रा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे। त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भाविक हा कृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला येतच असतो। पहिले 11 ज्योतिर्लिंग हे उत्तरामुखी आहेत तर कृष्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख आहे। श्री कृष्णेश्वर मंदिरातून आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी सविस्तर आढावा घेतला। बघूया। 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं देशभरातले शिवभक्त दाखल झालेले आहेत। रात्री 12 वाजता आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। दर्शन रांग जवळपास 1 किलोमीटर अंतरावर आहे। या शिवभक्ताच्या वतीनं अत्यंत शांततेनं कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं जात आहे। दैनंदिन जीवनामध्ये कळत नकळतपणे केलेलं अनेक पाप असतात जीवांचा, त्या समस्त पाप नाहीसा करण्यासाठी म्हणून वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या पुण्यपर्वाने हा 12 ज्योतिर्लिंगापैकी कृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविक भक्त येतात। त्याचप्रमाणे इथे येऊन भक्त जो आहे एक पुण्य सलिलामध्ये आज सगळ्यामध्ये भारतामध्ये जे आहेत महाकुंभ चालू आहे, तसं या संभाजीनगरामध्ये सुद्धा ज्योतिर्लिंगाची ठिकाणी कृष्णेश्वरांची ठिकाणी महाकुंभाप्रमाणे जो आहे भाविक भक्त इथं येतात। मोहम्मद रिफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, कृष्णेश्वर, वेरूळ।